पक्षातल्या लोकांना कोण भेटलं नाही. 2.5 वर्षामध्ये एका शिवसैनिकाला भेट नाही, 2.5 वर्षामध्ये एका शाखा प्रमुखाला भेट नाही, 2.5 वर्षामध्ये एका गट प्रमुखाला भेट नाही. आणि ज्यावेळेला सत्ता गेली त्यावेळेला प्रत्येकाचे उमरे झिजवायला सुरुवात झाली, यात्रांना सुरुवात झाली, वेगवेगळी ट्विट करायला सुरुवात झाली. याच्यापेक्षा जर 2.5 वर्षामध्ये भेटला असतात शिवसैनिकांमध्ये एक शिवसैनिक जो तुम्हाला परत परत सांगत होता शिंदे साहेबांसारखा की आपण बाळासाहेबांच्या विचाराबरोबर जाऊया, त्याला तुम्ही मुख्यमंत्री मताचं आश्वासन दिलेलं होतं आणि ते जर आश्वासन तुम्ही पाळलं नाही तर कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे लोकसुद्धा जाणू शकतात. आम्ही सांगितलं पाहिजे का? परंतु रोज ट्विट करणार, आदित्य ठाकरे उठणार रोज ट्विट करणार. काय ट्विट करतात? खोक्याचं ट्विट करतात. आमची घरं काय खोक्यावर चालतात का? खोक्यावर ज्यांची घरं चालतात त्यांनी त्याचा विचार करावा. आम्ही आमचे व्यवसाय करतो, प्रसंगी एखादा गरीब शिवसैनिक सुद्धा असतो, तो वडापाव खाऊन तो प्रचार करतो पण खोक्याचा विचार करू शकत नाही. ज्यांना खोक्याची सवय झालेली आहे तेच खोके खोके बोलू शकतात. इतर महाराष्ट्रामध्ये कोणी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये खोके हा शब्द तुम्ही ऐकला होता का? शब्द काढला कोणी? ज्यांचा त्याच्याशी संबंध आहे. म्हणून कालचं ट्विट बघितल्यानंतर सुद्धा मला अतिशय मनामध्ये एक असं आलं की अरे मुलं काय करतात, यांना माहिती नाही की शिवसैनिक म्हणजे काय असतो. वडापाव खाणारा हा शिवसैनिक असतो हे यांना माहितीच नाही. जायचं आपण वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या 75 रंगीत हॉटेलमध्ये जायचं, मोठ्या मोठ्या गाड्या चालवायच्या, याच्यामध्ये शिवसेना नाही आहे. शिवसेना त्या वडापाव खाणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकामध्ये शिवसेना आहे. आणि म्हणून बंद करा हे ट्विट वगैरे. आम्ही तुमच्या कुठल्याही ट्विटचं उत्तर देणार नाही आहे. शिंदे साहेबांनी 700 निर्णय घेतलेले आहेत सत्तेवर आल्यापासून, गोरगरिबांच्या कल्याणाचे निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय लोकांच्या समोर घेऊन काय बाळासाहेबांचं नाव वापरण्याचा तुम्हाला हक्क आहे? बाळासाहेबांची इच्छा होती की वीज मोफत गेली पाहिजे प्रत्येकाच्या घरात, शेतकऱ्याच्या दारात. तुम्ही केलं का त्याच्यासाठी? काय शिंदेसाहेब सत्तेवर आले, ताबडतोब 50% दर शेतकऱ्यांसाठी कमी केले. याला बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणतात. वेळेवर कर्ज भरणाऱ्यांचे 50-50 हजार रुपये त्याच्या अकाउंटवर, एकाला 5 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जाणार आहेत हे पैसे. तुम्ही हे का करू शकत नव्हता? शिंदेसाहेब ते का करू शकतात? 9-9 वाजेपर्यंत आपल्या ऑफिसमध्ये का बसतात? याचं उत्तर तुम्ही पोटनिवडणुकीमध्ये दिलं पाहिजे लोकांना. नुसती सहानुभूती घेऊन पोटनिवडणुका लढवायचं हे विसरून चला. लोक आता जागृत झालेली आहेत. हे बघा, त्यांनी त्यांचं प्लॅनिंगच होतं, त्यांचं प्लॅनिंगच होतं की आपण वेळ काढायचा, वेळ काढल्यानंतर चिन्ह फ्रीज होणार हे त्यांना माहिती आहे. कारण पूर्वीचं सगळं वाचतात त्यांचे वकील, आणि ते फ्रीज झालं की आपल्याला सहानुभूती मिळवायची ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. आमची अशी स्ट्रॅटेजी काहीच नव्हती. आम्ही आमचे ॲफिडेव्हिट्स दिले, आमचे पुरावे दिले आणि त्याच्यानंतर आम्हाला ज्यावेळेला चिन्ह मिळणार होता त्यावेळेला त्यांनी ते फ्रीज करण्याची त्यांचीच ही स्ट्रॅटेजी होती आणि त्याच्यामधून सहानुभूती मिळावी आणि त्याच्यामधून ही पोटनिवडणूक जिंकावी हीच त्यांची स्ट्रॅटेजी होती. म्हणून आमच्याकडे अजून आमची चिन्ह तयार नाही आहेत, अजून आमचं चर्चासुद्धा नाही झालेली. आज संध्याकाळी 7 वाजता शिंदे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला नाईलाज असो द्यायला लागणार म्हणून आम्ही आमची चिन्ह ठरवू. परंतु चिन्ह ही देताना एका शिवसैनिकाला बोलवलं का? एका आमदाराला बोलवलं का? एका पक्ष नेत्याला बोलवलं का? एका उपनेत्याला बोलवलं का? शेवटी पक्षामध्ये सुद्धा लोकशाही पाहिजे. शिंदे साहेबांकडे लोकशाही आहे आणि म्हणून शिंदे साहेब आम्हाला सगळ्यांना बोलवतात, विचारतील का? मला माहिती नाही 7 वाजता कशाला बोलवलं, आम्हाला विचारतील कुठलं चिन्ह आम्हाला घेऊया. याला लोकशाही म्हणतात. तुम्ही अगोदर ठरवून ठेवलेलं होतं. एका शिवसैनिकाला माहिती आहे का कुठलं चिन्ह घ्यायचं? एका विभाग प्रमुखाला माहिती आहे, नेत्याला माहिती आहे, कोणाला माहिती आहे सांगा ना. सर, या सगळ्या दरम्यान आता काही ट्विट जे तुम्ही म्हणता वारंवार ट्विटचा उल्लेख करता की शिवसैनिक हा भावनिक आहे आणि या निमित्तानं भावनिक आहे म्हणून त्यांना काय करायचं होतं? चिन्ह गोठवणं ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. मग एवढ्या 3-4 वेळा त्यांनी वेळ का मागून घेतला? आपले प्रूफ का नाही दिले? आणि मग चिन्ह गोठवल्यानंतर आमच्यावर आळ घालायचा. मग तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, त्या शिवसैनिकांनी विचारलं पाहिजे तुम्ही का वेळ मागून घेतला इलेक्शन कमिशनकडे? आम्ही जर तुम्हाला पुरावे दिले होते, पुरावे का सादर केले नाही? ज्यांनी सह्या, मोजक्या लोकांनी सह्या केल्या आहेत, परंतु ह्या सह्या तिथपर्यंत का पोचल्या नाहीत? इलेक्शन कमिशनकडून परत वेळ का मागून घेतला गेला पाहिजे? सामान्य शिवसैनिकांनी विचारलं पाहिजे. कारण आम्हाला जर धनुष्यबाणाचा अभिमान असला मग त्यांना धनुष्यबाणाचा अभिमान का नाही? सारख्या तारखा का मागितल्या हे तर विचारलं पाहिजे. शिवसैनिकांच्या भावनांशी खेळतात असं म्हणायचं का? मला कोण कोणाशी खेळतं याच्याबद्दल काही बोलायचं नाही. सहानुभूती मिळवण्याचं जे गेल्या 2 महिन्यामध्ये चालू आहे, नुसती सहानुभूती मिळवायची असं झालं म्हणून सहानुभूती, माझ्या वडिलांच्या हे केलं म्हणून सहानुभूती. आणि ह्या सहानुभूतीवर बाळासाहेब कधी जगले नाहीत. बाळासाहेब रोखठोक होते. बाळासाहेबांचा जो स्वभाव होता
त्याप्रमाणे शिवसैनिक आहेत आणि आम्ही त्यांना दाखवून देऊ की खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या लाडक्या असलेल्या मुंबईला न्याय आम्ही देऊ, कामगारांना न्याय आम्ही देऊ, शेतकऱ्यांना न्याय आम्ही देऊ आणि ती बाळासाहेबांची इच्छा होती ती आम्हीच पूर्ण करू आणि त्याच्यामुळे खरा शिवसैनिक हाच बाळासाहेबांचा वारसदार असू शकतो. हिंदी आता हिंदीमध्ये हिंदी नाही, मी एक मिनिट आपल्याला सांगतो की निवडणूक कोणी लढवायची याचा निर्णय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब एकत्र बसून घेतील. जे काय बोललं जातं की बीजेपीच ही निवडणूक लढवणार आहे हे लोकांकडून बोललं जातं. असा कुठलाही निर्णय आतापर्यंत झालेला नाही. शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही युतीमध्ये आहोत, आम्ही युती म्हणून लढवणार. आमच्या दृष्टीने कोण लढवतो हे महत्वाचं नसतं, युती राहिली पाहिजे. ती मानली जाते हे तुम्ही म्हणता ना. ऑफिशियली डिक्लेअर झाले का? ऑफिशियली ज्यावेळेला आमच्या युतीची बैठक होईल ही जागा कोणाकडे जाईल हे दोघं मिळून ठरवतील ना. दोन नेते आहेत ना महाराष्ट्रामध्ये, गरज पडली दोघांमध्ये एकमेक नाही झालं दिल्लीला जाऊन तिथलं मत घेतील. परंतु कुठेही वाद दिलं जाणार नाही, वाद होणार नाही. आमची युती अभेद्य आहे आणि ती अभेद्य राहू नये असं ज्यांना वाटतं ते अशा अफवा उठवत असतात. आणि कोणही असून दे, तिथं सेनेचा उमेदवार असून दे, तिथं भाजपचा उमेदवार असून दे, एक दिलाने ही निवडणूक लढवली जाईल आणि जिंकली जाईल. याचं कारण असं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्राच्या जनतेने पराभूत केलेलं होतं. तेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठीमागे राहून हे सगळं घडवतायत अशी आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. आणि त्याच्यामुळे युती म्हणून आम्ही एकत्र आहोत, भाजप सेना एकत्र आहे, अभेद्य आहे आणि आम्ही निश्चितपणे जिंकणार. मराठी प्रश्न आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तुम्ही 7 लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्र दिलेले, ठाकरे गटाकडनं 3 लाखाहून अधिक दिलेले. ही संख्या जी आहे ही महत्वाची ठरणार आहे का? त्याचबरोबर तुमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, तर त्यांचं मूल्य जे आहे ते निवडणूक आयोग अधिक लावणार आहे का तिकडे, जेणेकरून तुम्हाला पक्षाचं नाव म्हणजे निवडणूक चिन्ह जे आहे ते मिळेल? नाही, मला असं वाटतं की हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि शिवसैनिकांच्या दृष्टीनं देखील अतिशय महत्त्वाचा आहे. ॲफिडेव्हिट कोणी किती दिलेली आहे ह्याच्यापेक्षा ॲफिडेव्हिट खरी दिलेली आहेत का हे तपासणं गरजेचं आहे. आज जी निर्मलनगरमध्ये एक केस दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये असं दिसतंय की 4,683 ॲफिडेव्हिट ही बोगस देण्यात आलेली आहेत. हा फक्त प्राथमिक आकडा आहे आणि 10 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं की अशा पद्धतीची ॲफिडेव्हिट तयार करा. की सबमिशन झालंय की नाही नंतरचा विषय आहे, परंतु जिल्ह्यातनं ज्यावेळी अशा पद्धतीनं नोटरी करून ॲफिडेव्हिट येतात तर हा फार मोठा क्राईम आहे. आणि मला तर असं वाटतं की आपल्याला माहीत असेल की तेलगीनं स्टॅम्प पेपरमध्ये फार मोठा फ्रॉड केला होता, हे सर्वश्रुत आहे आणि त्याच्यानंतरचा हा फ्रॉड असू शकतो असं माझं मत बनलेलं आहे. कारण ज्यावेळी आपण 10 कोटी रुपयाचे स्टॅम्प पेपर घेतो, त्याच्यावर खोटं नोटरी करतो आणि ते आपण निवडणुकी आयोगाला सबमिट करणार असू तर मला असं वाटतं की हा फार मोठा गुन्हा आहे. आणि आमची तर सगळ्यांची मागणी गृहमंत्र्यांना अशी राहणार आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि सखोल चौकशी होत असताना हे स्टॅम्प पेपर कुठनं आणले, कुणी नोटरी केली, कुणी शिक्के मारले, किती लोकांनी त्याच्यामध्ये खोटं केलेलं आहे. आणि हे फक्त 4,683 लोकांपुरतं मर्यादित नाही आहे. या 4,883 लोकांपैकी शेकडो लोकांना पोलिसांनी फोन केलेल्याची माहिती आहे आणि त्या लोकांनी असं सांगितलंय की आम्ही त्याच्यावर सही देखील केलेलं नाही आणि आमचा त्या ॲफिडेव्हिटशी काहीही संबंध नाही. आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आम्ही जी ॲफिडेव्हिट केलेली आहे ही खरी ॲफिडेव्हिट आहे आणि ही जी खोटी ॲफिडेव्हिट केलेली आहे त्याची माहिती देखील आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत. आणि माझं मत असं आहे आणि हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांचं देखील मत होईल भविष्यामध्ये आणि जनतेचं देखील मत होईल की हा तेलगी नंतरचा फार मोठा स्टॅम्प घोटाळा आहे आणि नोटरी घोटाळा आहे. त्याच्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही गृहमंत्र्यांकडे करणार आहोत. निवडणूक आयोग उद्या त्याचे पुरावे दाखल करणार का? नाही, आता तर पोलीस स्टेशनला जे 4,683 ॲफिडेव्हिट बोगस मिळालेली आहे ही प्राथमिक ॲफिडेव्हिट आहे. अजून जिल्ह्यापर्यंत गेलं पाहिजे. जिल्ह्यामध्ये जी ॲफिडेव्हिट झालेली आहे त्याचा तपास केला पाहिजे. ते नोटरी कोण आहेत ते बघितलं पाहिजे. ते खरोखरच शिवसैनिक आहेत की नाही ते बघितले पाहिजे. कारण आधार कार्ड काही लोकांचे बोगस असू शकतात, पॅन कार्ड काही लोकांचे बोगस असू शकतात, मतदार कार्ड काही लोकांची बोगस असू शकतात. ह्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे ही मागणी आम्ही गृहमंत्र्यांकडे करणार आहोत. पण जिल्हा स्तरावर जाऊन याची चौकशी झाली पाहिजे. सरकार तुमचं आहे, गृहमंत्री देखील स्वतः फडणवीसांकडे आहे. तुम्हाला असं वाटतं का की जसं दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीकडून म्हणजे सगळ्याकडून बॅनरबाजी झाली, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, यामध्ये देखील
त्याच कुणाकडून तरी वसंत पुरवठा झालाय असं वाटतं नाही, कार्यकर्त्यांना? आज तसं प्राथमिक बोलण्यात काही अर्थ नाही, पण मला असं वाटतं की ज्या अर्थी 4683 ॲफिडेव्हिट ही बोगस सापडलेली आहे, याचा अर्थ ॲफिडेव्हिटची ही मोहीम मागच्या काही महिन्यामध्ये चालू होती, हे फायनल झालेलं आहे, याच्यामध्ये आता कोणी नाकारू शकत नाही. पण हे कदाचित उघडकीला येईल म्हणून आमच्यावर ट्विटरनं काहीतरी आरोप प्रत्यारोप होत आहे. आणि जे केसरकर साहेबांनी सांगितलं की 4 वेळा मुदत आम्ही मागितली नाही, 4 वेळा मुदत ही समोरच्यानी मागितली. हे वेळीच जर कागदपत्र दिले असते तर आमच्यावर अन्याय झाला नसता. आणि म्हणून आम्ही जी आमच्याकडची खरी कागदपत्र आहेत ते आम्ही निवडणूक आयोगाला भविष्यामध्ये देणार आहोत आणि तो धनुष्यबाण आमच्याकडेच राहील आमची खात्री आहे. परंतु स्टॅम्पमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याची फार मोठी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आता हिंदी में सांगतो. हाँ? देखिए, आज जो कहा जा रहा है कि एक सिंपैथी लेने की कोशिश महाराष्ट्र में की जा रही है कि हमारा सिंबल फ्रीज हो गया, तो एक स्ट्रैटेजी थी ऐसे हमें लगता है, क्योंकि इलेक्शन कमीशन ने जब भी डेट दी है उनको कुछ भी इन्फॉर्मेशन नहीं दी गई और जो लोगों ने नेक्स्ट डेट मांगी थी वो सब उद्धव जी के ही लोग थे, मतलब उनकी तरफ से ही ये मांगा गया था. उसी दिन पे हमने सब एफिडेविट्स दी हुई है. हमारी मेजॉरिटी प्रूव करने के लिए जो नंबर देना है वो भी हमने दिया है. तो हमारी तरफ से कोई भी चीज़ ऐसी नहीं थी कि जिसकी वजह से सिंबल फ्रीज हो. लेकिन आज ऐसे कहा जा रहा है कि हमारे वजह से सिंबल फ्रीज हो गया. ये बिल्कुल हकीकत नहीं है, एक सिंपैथी जुटाने की कोशिश है. इसीलिए देखिए, कल रात 8 बजे निर्णय हो गया, आज सुबह उनका एफिडेविट भी चला गया कि हमें ये सिंबल चाहिए. मतलब उनको ये चाहिए कि वो काम 2.5 साल में कुछ काम किया नहीं है, लोग वोट कैसे देंगे, अगर वो वोट नहीं मिलेंगे तो सिंपैथी का वोट लेना चाहिए. इसके लिए ये स्ट्रैटेजी है और इसी तरह से ये स्ट्रैटेजी की जा रही है. और डिफरेंट जो फेसबुक पे दिया जाता है, अन्य मीडिया से दिया जाता है, वो लोग दे रहे हैं जो कांग्रेस से भी बिलोंग करते हैं, जो राष्ट्रवादी से भी बिलोंग करते हैं. तो ये तीनों पार्टी ने मिलकर शायद ये स्ट्रैटेजी की होगी, हमें बिल्कुल मालूम नहीं है. हम ऐसा समझते हैं कि इलेक्शन कमीशन एक कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी है, उसका मान रखना चाहिए, ना कि उसके खिलाफ कुछ ट्वीट करना चाहिए. भारत ये सबसे बड़ी गणतंत्र है और ये सबसे बड़ा गणतंत्र इसलिए है कि हमारे पास बहुत सक्षम इलेक्शन कमीशन है, वो ठीक तरह से सब कारोबार चला रहे हैं. इसीलिए भारत एकमेव ऐसा नेशन है कि जिसमें लोकतंत्र से इलेक्शन होती है, इलेक्शन का रिजल्ट समय पे आता है. देखिए, अमेरिका जैसे कंट्री में भी इलेक्शन का रिजल्ट रिजर्व रखना पड़ा, लेकिन ये मुसीबत भारत देश में कभी भी नहीं आई. इसका एकमेव कारण जो हमारी कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी है ठीक से काम करती है. और अगर आप उनके पास आपके एफिडेविट भी नहीं देंगे, आप दूसरी डेट के लिए मांग करेंगे, तो जैसे तमिलनाडु में हुआ था, जैसे आपने देखा है कि पनीर सेल्वन और शशिकला जी, इनके बारे में झगड़ा हो गया तो टेम्परेली फ्रीज हो गया. बाद में ये उनका जो सिंबल था वो सिंबल दिया गया. जैसे आप देखिए कि बिहार में हो गया, पशुपति कुमार और चिराग पासवान में जो लड़ाई हुई उस वक्त भी फ्रीज हुआ, बाद में वो चिन्ह दिया गया. आज क्या बोला जा रहा है महाराष्ट्र में कि ये चिन्ह गया, ये चिन्ह गया. कौन बोल रहा है? जिनको सिंपैथी गैदर करनी है. हम ऐसे बिल्कुल नहीं बोल रहे. हमारा क्लेम आज भी कायम है. हम लोग, हमारे पास जो डॉक्यूमेंट है वो लेके इलेक्शन कमीशन के पास जाएंगे और हमारा जो एक अधिकार है, क्योंकि हमारे पास मेजॉरिटी है, तो हमारा ये अधिकार है कि हमें वो चिन्ह मिले और उसके लिए हम पूरी कोशिश करेंगे और हमें न्याय मिलेगा, इसके बारे में हमें यकीन है. आपको लगता है कि ये जो सिंपैथी की स्ट्रेटजी आप बता रहे हैं बाई इलेक्शन के लिए है या फिर, और इसके पीछे जिस तरह से एक के बाद एक ट्वीट आया, और भी ऐसी कौन सी चीजें आप तर्क के तौर पर बताना चाहेंगे जिसकी वजह से आप सहानुभूति से सीधे जुड़ रहे हैं? सहानुभूति से इसलिए जुड़ रहे हैं कि आप दसरा मेलावा देखिए, इसमें जिन्होंने हिंदू देव देवताओं पे टिप्पणी की थी, ऐसे लोग स्टेज पे थे. जिन्होंने बोला था कि महाराष्ट्र ठाकरे फैमिली की जायदाद नहीं है, ऐसे बोल रहे थे, इनको हीरो बनाया जा रहा था. ये अगर बाबा साहब ये देखते तो स्टेज से पहले उनको हकाल देते. ये सिंपैथी क्रिएट करने की कोशिश है. जहाँ पे जो लोगों ने बाबा साहब का अपमान किया था उनको आप यूज कर रहे हैं, तो बाबा साहब को की जो परंपरा है
उसको हम लोग आगे लेके जा रहे हैं। बाबा साहब की जो हिंदुत्व की परंपरा है उसको हम लोग आगे लेके जा रहे हैं। हमारा जो यहाँ पे एक उठाव हुआ वो बाबा साहब के विचारों के लिए उठा हुआ है, ना कि हमारे स्वार्थ के लिए हुआ है। तो हमने ये प्रूव भी किया है, क्योंकि हम लोग ने अपना पक्ष नहीं छोड़ा, हमारी पार्टी नहीं छोड़ी। हम ही शिव सैनिक है, तो हम शिवसेना के साथ है। और ये लोग हमें किस तरह से बोल रहे हैं, कैसी बुरी शब्द का इस्तेमाल हमारे खिलाफ कर रहे हैं, वो हम लोग सब सह रहे हैं। क्योंकि बाबा साहब ने पार्टी बनाई थी, वो जो मराठी यहाँ के शिव सैनिक है उनके हक के हित में उन्होंने ये पार्टी बनाई थी। उन्होंने ये पार्टी हिंदुत्व के हित के लिए बनाई थी। और उनका हिंदुत्व एक बहुत बड़ा उसका अर्थ था कि जो भी हिंदुस्तान में रहता है और जो हिंदुस्तान पे प्रेम करता है वो हिंदू है, ऐसे बाबा साहब मानते थे। तो वो बाबा साहब के विचार लेके हमारा ये लड़ा चल रहा है। तो हमें किस तरह से बदनाम किया जाए इसकी एक कोशिश है, ऐसे मैं सोचता हूँ। और इसके बारे में हम लोग बिल्कुल यकीन के साथ कह रहे हैं कि हमारा जो क्लेम है पार्टी सिंबल पे, हमारे सब कागज हमने ऑलरेडी वहाँ पे दिए हुए हैं। ये लोगों ने अपने कागज नहीं दिए हैं, इन्होंने सिर्फ समय निकाला है। और वो चाहते हैं कि एक सिंपैथी की वेव आ जाए, जो कि बहुत ही मुश्किल है। क्योंकि जो लोग बाबा साहब के विचार के बाहर गए हैं, कांग्रेस और राष्ट्रवादी को लोगों ने यहाँ पे पराभूत किया था, वो बैकडोर एंट्री थी उनकी। और जो ट्रू डेमोक्रेसी है उसमें बैकडोर एंट्री किसी को भी पसंद नहीं होती है, और लोकशाही में उसकी इजाज़त भी नहीं होती है। तो हम लोग युति सेना और बीजेपी युति के नाम से लोगों के सामने गए थे। वो इलेक्शन हमने जीता था, वो पार्लियामेंट का इलेक्शन हो, वो असेंबली का इलेक्शन हो, सब इलेक्शन हमने जीते हैं। और वही युति के नाम पे ये इलेक्शन के सामने भी हम लोग जाएंगे और हम ही जीतेंगे। केसरकर साहब, अभी 3 चिन्ह दिए गए हैं शिवसेना की तरफ से इलेक्शन कमीशन को, उस पर क्या प्रक्रिया है आपकी? क्या आपको लगता है कि सारी चीजें पहले से तैयार की जा रही थी, इसलिए वो अपनी स्ट्रेटजी के तहत उन्होंने 3 ऑप्शन भी रख दिए इलेक्शन कमीशन के सामने? और दूसरी चीज, बार बार शिवसेना की ऐसी दुर्दशा के लिए एनसीपी को जिम्मेदार ठहराया जाता है। अब बीजेपी के लोग ये कह रहे हैं कि बारामती में पटाखे फूट रहे, एनसीपी जो चाहती थी वो हो गई। आपको लगता है वाकई में एनसीपी की पूरी रणनीति थी वो कामयाब हो गई? देखिए, एक चीज़ तो मैं ज़रूर बोलना चाहूँगा। जब हम लोग आसाम में थे तो हमने बोला था कि हम शिव सैनिक है और बाबा साहब के विचारों पे चलते हैं, इसलिए बाबा साहब की शिवसेना हम ही है। तो इसमें उन्होंने आज भी देखिए जो नाम मांगे हैं उसमें शिवसेना इंटू ब्रैकेट बाबा साहब लिखा है, इंटू ब्रैकेट ये लिखा है, हर जगह पे बाबा साहब का नाम डाला है, ताकि बाबा साहब के जो सच्चे शिव सैनिक है उनको बाबा साहब का नाम यूज़ करने का अधिकार नहीं मिले, इसलिए इन्होंने किया है। और इनकी ये सब स्ट्रैटेजी रेडी थी, इसलिए कल 8 बजे निर्णय हो गया, आज सुबह उनका एफिडेविट भी पहुंच गया। तो इसका मतलब ये है कि जो सच्चे शिव सैनिक है, जो बाबा साहब के विचारों पे चल रहे हैं, उनको बाबा साहब का नाम भी यूज़ करने के लिए नहीं देना है, ये उनकी स्ट्रैटेजी थी। और इसीलिए उन्होंने ये सब एफिडेविट डाले हुए हैं। सर, मुंबई पुलिस ने एक मामला दर्ज किया है जिसमें 4000 से ज्यादा नकली स्टैम्प पेपर उन्होंने जब्त किए जो फर्जी तरीके से नोटराइज किए गए थे। इस पर क्या कहेंगे सर? ये बहुत बड़ा स्कैम है। करीब 10 करोड़ के ऊपर के स्टैम्प पेपर खरीद लिए गए थे, ऐसी हमारी इन्फॉर्मेशन है। पुलिस उसको कंफर्म करेगी। आज 6 से ज़्यादा नोटरीज मुंबई से गायब है। आप पूछे लोगों को ये नोटरी किसके नोटरी है, किससे संबंधित ये नोटरी है, तो आपको पता चल जाएगा कि ये साजिश थी झूठे एफिडेविट देने की। और जिन्होंने झूठे एफिडेविट दिए हैं वो आज उससे परे हटना चाहते हैं। वो बोलेंगे कि किसने किया हमें मालूम नहीं है, लेकिन लोगों को मालूम है ये नोटरी किस पार्टी के लिए कर रहे थे, किसके लिए। पार्टी तो हमारी है, लेकिन किस व्यक्ति के लिए कर रहे थे, किस गुट के लिए कर रहे थे, वो ऑब्वियस है। और इसकी नोट इलेक्शन कमीशन भी लेगी, ऐसे हमें लगता है। लेना या न लेना उनका अधिकार है। नहीं, इन्होंने जो ही आज बोल रहे हैं कि हमारा चिन्ह गया, हमारा कहना है कि पुलिस इंक्वायरी में सब पता चल जाएगा। आज तो हम किसी पे एलिगेशन नहीं करेंगे, लेकिन यही वो लोग हैं जिन्होंने ये किया था। क्योंकि हर जगह से हमें इन्फॉर्मेशन आ रहा था कि हालांकि हमने साइन नहीं की है, लेकिन हमारे नाम से एफिडेविट बन गए। तो इसमें झूठे शायद आधार कार्ड भी यूज़ किए गए होंगे, झूठे इलेक्शन कार्ड भी यूज़ किए होंगे। क्योंकि ये जो वहाँ पे रेड हुई उसमें कुछ आधार कार्ड भी बरामद हुए, उसमें कुछ इलेक्शन कार्ड्स भी बरामद हुए थे। तो इसका मतलब साफ है
ये सब एक स्ट्रैटेजी है, ये सब खेल है जो खेला जा रहा है इंस्टीट्यूशंस के खिलाफ, जो कॉन्स्टिट्यूशनल इंस्टीट्यूशन है, और उनके खिलाफ बोला भी जा रहा है। तो ये बहुत बड़ी बात है। आप ऐसी वाली साजिश करते हैं और आप बोलते हैं कॉन्स्टिट्यूशनल इंस्टीट्यूशन के बारे में, जिसका आपको मान रखना चाहिए। अगर ये डेमोक्रेसी है तो डेमोक्रेसी में सुप्रीम क्या होता है? इलेक्शन कमीशन लेता है। जो इलेक्शन कमीशन इलेक्शंस लेता है उनके बारे में तो बुरा मत कहिए। तो उसके बारे में हर एक को रिस्पेक्ट रखना है, क्योंकि इंडियन डेमोक्रेसी इज द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड। इसका हमें अभिमान होना चाहिए, अपने इलेक्शन कमीशन को अभिमान होना चाहिए। और आप 4-4 बार अपना एफिडेविट वहाँ पे नहीं देंगे, अपने डॉक्यूमेंट्स नहीं देंगे और फिर चिन्ह फ्रीज हो गया तो लोगों को बोलोगे कि ये चिन्ह खत्म हो गया। ऐसा बिल्कुल नहीं है। मैंने ऐसे भी इंसिडेंट्स बोले कि जहाँ पे फ्रीज किया और बाद में ओरिजिनल जो चिन्ह था वो जो उसका सही क्लेमेंट है उसको दिया गया था। तो हमने सब दिए हैं हमारे डॉक्यूमेंट, तो हमें मिलना चाहिए। Sir, so far, any discussions or deliberations on possible symbol or name for the party so far? Because we were not prepared for this. Please try to understand. 8 o'clock that verdict came, and in the morning their lawyer or representative is going to election commission and giving the symbol. That means they were prepared for this. We were not prepared for this. And since we are the true followers of Baba Saheb, they have taken care that everything that they have given, it mentions about Baba Saheb, Shiv Sena Baba Saheb, then this, then this. So all the three, so that the true followers of Baba Saheb, they should not get that name also. That is also their strategy. Options from your end, sir. They have put Baba No, Saheb. we follow true democracy. Suppose that decision came at 8 o'clock and the affidavit went in the morning. Was anybody consulted about it? Were the MLAs consulted? Where the parliamentarians were consulted? Where the netas were consulted? Where the upanetas were consulted? We have called for a meeting of all these people, because unless we consult them, it's a democratic process. How one person can give the symbol or demand for a symbol without consulting any of his party members? So we follow true democracy and will go by the democratic norms only. बेसिक सवाल आपसे है, जो फिर नोटरी वाला मामला है, ये सिर्फ मुंबई तक सीमित हो सकता है या पूरे महाराष्ट्र में इस तरह के फर्जी नोटरी बनाने का काम चल रहा होगा? ऐसा कोई इनपुट, ऐसा कोई इन्फॉर्मेशन आप लोगों के पास है? कोई डिमांड करके आप यूनियन होम मिनिस्ट्री से या फिर स्टेट में आपकी सरकार है? नहीं, ऑब्वियसली अभी जो एफिडेविट मिली है वो सिर्फ मुंबई की मिली है। ये मेरे ख्याल से हर डिस्ट्रिक्ट में रहेंगे, उसका चौकस होना चाहिए और इसका अर्जी हम यहाँ के जो होम मिनिस्टर है उनके पास करने वाले हैं। कितना पैसा? अभी केसरकर साहब ने बोला ना कि अभी तक हमारे पास इंफॉर्मेशन जो है वो 10 करोड़ के स्टैम्प लिए हुए हैं और वो सब बोगस है। अभी यहाँ तो 4 से 5 हज़ार तक अभी पकड़े गए हैं निर्मल नगर जो पुलिस स्टेशन है उसमें। तो ये मुंबई सीमित नहीं है, ये हर एक डिस्ट्रिक्ट में रहेगा, हर एक डिस्ट्रिक्ट में एक स्टैम्प रहेगा और उसकी चौकस होनी चाहिए। केसरकर साहब, आखिरी सवाल यही है, आप लोगों ने कोई ऑप्शन सोचा है? जो चिन्ह है वो चीज हो गया है, तो ऑप्शनल कोई चिन्ह आप लोग कब तक देंगे? कोई मीटिंग? देखिए, इसीलिए इसके लिए पार्टी में एक विचार मंथन होना चाहिए और उसके लिए पार्टी के जो सब वरिष्ठ नेता है, जिसमें MLAs है, MPs है, नेता है, उपनेता है, तो उनकी मीटिंग बुलाई है हमारे ऑनरेबल मुख्य नेता एकनाथ शिंदे जी ने। तो उसमें वो डिस्कस हो जाएगा और कल सुबह तक हम हमारा दे देंगे, क्योंकि इसके लिए तो हम रेडी थे ही नहीं, क्योंकि हमें लगता था कि हमारे पास मेजॉरिटी है तो हमें ही वो सिंबल मिल जाएगा। लेकिन आज अगर नहीं हो रहा है तो इसके बारे में विचार विनिमय होगा और बाद में हम लोग अपना क्लेम दे देंगे। JDC में आप भी प्रत्याशी कर सकते हैं। अंधेरी सीट का जो चुनाव आप भी प्रत्याशी। देखिए, इसका जो निर्णय है वो आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब और देवेंद्र जी फडणवीस साहब ये इकट्ठा बैठ के ले लेंगे महाराष्ट्र में इसका, और इसीलिए कोई भी तय नहीं हुआ है। जो भी करेंगे एक मत से करेंगे। लोगों ने वहाँ पे युति को ही जिताया था, मतलब बीजेपी सेना युति के कहाँ भी हम लोग लड़ते हैं तो युति के कैंडिडेट होने के हम लोग युति के ही कैंडिडेट होते हैं, चाहे हमारा सिंबल लोटस हो, चाहे हमारा बो एंड एरो हो, लेकिन हम लोग इकट्ठा ही लड़ते हैं और इकट्ठा ही लड़ेंगे। आप कहीं डिसाइड नहीं है, लेकिन बीजेपी के मूर्ति पटेल तो लोकल लेवल पे कैंपेनिंग में निकल गए हैं। नहीं, हर कोई कैंडिडेट जिसको लगता है कि मैं फ्यूचर कैंडिडेट हूँ वो तैयारी में जुट जाता है, वो उसका इंडिविजुअल ये है।
जो डिसीजन होगा वो तो शिंदे साहब और फडणवीस साहब करेंगे, मतलब शिवसेना और बीजेपी ही करेगी। सर ये सवाल इसलिए कि इसके पहले जो वहाँ पे थे वो शिवसेना के लिए थे। शिवसेना से इसलिए ये सवाल। देखिए जब युति का शासन था इससे पहले तो बीजेपी का मुख्यमंत्री था, बराबर है ना, फिर आज शिवसेना का हो गया। हम में इतना मेलजोल है कि कौन मुख्यमंत्री है, कौन एमएलए है, ये हमारे लिए अहमियत नहीं रखता है। राष्ट्र का कल्याण, राज्य का कल्याण, ये हमारे लिए अहमियत रखता है। हमारी जो पार्टी की विचारधारा है वो हमारे लिए अहमियत रखती है, और इसी को डेमोक्रेसी बोलते हैं। डेमोक्रेसी में वोट ऑर्डिनरी पर्सन देता है, सिटीजन देता है, उसी तरह से गवर्नमेंट भी आना चाहिए। महाराष्ट्र में क्या हुआ, जीत चुकी थी युति और आ गई कौन सत्ता पे आ गई लोकशाही आघाड़ी, मतलब ये डिफरेंस है। और इसीलिए डेमोक्रेसी का जो बोल रहे हैं कि डेमोक्रेसी का ये अपमान है वगैरह, ये सब झूठी बात है। डेमोक्रेसी का अपमान तब हो गया जब लोगों ने जो वर्डिक्ट दिया था उसका अपमान, ये डेमोक्रेसी का अपमान। थैंक यू।